ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. अन्न हे पूर्ण ब्रह्म असं आपण नेहमी म्हणतो. मग हे अन्न पिकवणारा शेतकरी म्हणजे आपला अन्नदाता हा देखील तितकाच महत्त्वाचा आणि ईश्वरासमानच. कृषीप्रधान असणाऱ्या या आपल्या देशातल्या कृषकाने म्हणजेच शेतकऱ्याने शेतीबरोबरच एखादा जोड व्यवसाय किंवा शेतीपूरक व्यवसाय केला तर त्यातून त्याला आर्थिक लाभ नक्कीच मिळतो आणि यशाच्या आणि समृद्धीच्या वाटा सुकर होतात. हे स्वानुभवातून दाखवून दिलं आहे ते म्हणजे मनोज भीमाजी हाडवळे यांनी. पुणे जिल्ह्यातील राजुरी हे गाव अगदी उत्तरेकडचं. राजुरीमधील पराशर कृषी आणि संस्कृती पर्यटन केंद्र हे तिथलं वैशिष्ट्य. शहरी भागातील लोकांना शेतीचा आणि ग्रामीण संस्कृतीचा अनुभव मिळावा यासाठी हे पर्यटन केंद्र सुरू करण्यात आलं. याविषयी मनोज हाडवळे यांनी सविस्तर माहिती दिली. नमस्कार मंडळी, माझं नाव मनोज भीमाजी हाडवळे आणि आपण आता राजुरीमधील पराशर कृषी व संस्कृती पर्यटन केंद्रामध्ये आहोत. राजुरी आमचं पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्याचं अगदी उत्तरेकडचं गाव आणि 2011 पासून या ठिकाणी आपण शहरी पाहुण्यांसाठी शेतीचा आणि ग्रामीण संस्कृतीच्या अनुभवासाठी हा एक प्लॅटफॉर्म तयार केला आहे असं म्हणता येईल. खरं तर आपलं पराशर हे कम्युनिटी टुरिझम मॉडेल आहे, जिथे अनेक शेतकरी त्याच्यामध्ये सहभागी आहेत. एवढंच नाही तर आमचं अख्खं राजुरी गाव तिथली शेती, संस्कृती, यात्रा, आठवडी बाजार, जंगल या सगळ्याची सफर आपण या ठिकाणी येत असलेल्या पाहुण्यांना देत असतो. माझं शिक्षण MSc ॲग्री झालं आणि 2007 साली शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सेवाग्राम या ठिकाणी 5 वर्षे थांबून आपलं मातीशी नाळ जोडता आली आणि त्यानंतरच या ठिकाणची ही रचना आपण सुरू केली. शेतीविषयक पदवी घेतल्यानंतर त्यांची मातीशी नाळ जोडली गेली आणि या कृषी पर्यटन केंद्राची स्थापना झाली. महाराष्ट्रातील पहिला द्राक्ष महोत्सव इथेच साजरा झाला आणि यामुळे शेतकरी आणि पर्यटक यांच्यामध्ये जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं. महाराष्ट्रातील पहिला द्राक्ष महोत्सव आपण या राजुरी गावामध्ये पराशर कृषी व संस्कृती पर्यटन केंद्रावर साजरा केला होता. त्यामध्ये आलेल्या पाहुण्यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन स्वतःच्या हाताने द्राक्ष तोडून खाल्ली, शेतकऱ्यांकडून द्राक्ष शेतीची माहिती घेतली आणि सोबत द्राक्ष विकत पण नेली. तर त्यासोबत तेव्हापासून सहभागी असणारे शेतकरी पण आपल्यासोबत आहेत. तेही त्यांचा अनुभव आलेल्या पाहुण्यांना शेअर करत असतात आणि शेतकरी त्यांच्या शेतावरती आलेला जो काय रानमेवा, शेतमेवा आहे तो पर्यटकांना विकत पण असतात. तर अशा रीतीने इथे या पराशरच्या प्रिमायसेसमध्ये इको फ्रेंडली राहण्याची सोय आहे. म्हणजे शेणाने सारवलेल्या जमिनी, कुडाच्या भिंती अशी एकूण 8 खोल्यांची रचना आहे. जेवणामध्ये त्यांना आपण जुन्नरच्या खाद्य संस्कृतीचं जे काही चटण्या असतील, इथल्या मसाल्यामध्ये बनणाऱ्या रेसिपी असतील, ज्वारीच्या, बाजरीच्या भाकरी असतील, हे सगळं आलेल्या पाहुण्यांच्या अनुभवासाठी आपण या ठिकाणी उपलब्ध करत असतो. पर्यावरण पूरकता ही संकल्पना यामध्ये होती. त्यामुळे 2011 साली घेतलेल्या या जमिनीच्या तुकड्यावर वृक्षांची लागवड केली गेली. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा इथे गारव्याचा सुंदर अनुभव घेता येतो. त्याचबरोबर कुडाच्या भिंती वापरून बांधलेलं घर किंवा जेवणामध्ये भाकरी आणि इतर ग्रामीण पदार्थ यामुळे ग्रामीण संस्कृतीचा अस्सल अनुभव पर्यटकांना घेता येतो.
कृषी पर्यटन म्हणजे स्थानिक गोष्टींचं प्रतिबिंब त्यामध्ये उमटणं आवश्यक असतं. यासाठी स्थानिक लोकांची मदत घेतली गेली. पर्यटक आणि पाहुण्यांचे अभिप्राय घेतले गेले आणि त्यातूनच हळूहळू अनेक अडचणींवर मात करत हे सुंदर कृषी पर्यटन केंद्र दिमाखात उभं राहिलं. या सगळ्याविषयी भरभरून सांगत असताना तिथे नैसर्गिक गोष्टींचा वापर करून सोयी सुविधा कशा निर्माण झाल्या हे मनोज हडवळे यांनी स्पष्ट केलं. 2011 साली हा एक पडीत जागेचा तुकडा आपण लीजवर घेतला. जिथे आता दिसतात तशी कुठलीच झाडं त्या ठिकाणी नव्हती. कुसाळच एक प्रकारची त्या ठिकाणी होती. तर तेव्हा 2011 पासून आज 2026 पर्यंत मागील 15 वर्षात ही सगळी झाडं या ठिकाणी छान प्रकारे वाढलेली आहेत. आलेल्या पाहुण्यांना आता एप्रिल महिन्यात हा जो गारवा आहे हा सगळा त्या झाडांमुळेच मिळतो. तर त्यावेळेस आपण ह्या जमिनीच्या तुकड्यावर साधारणतः या ठिकाणी जशी घरांची रचना होती अशी घरं आपण त्या ठिकाणी निवडली. उभं करत असताना स्थानिक कारागिरांची मदत घेतली. स्थानिक स्किल होल्डर लोक त्या ठिकाणी मदतीला आले आणि त्यांनी ही सगळी रचना उभारलेली आहे. एकूण 8 खोल्या आहेत, 2 डॉर्मेटरी आहेत आणि इथे किचन आहे, डायनिंग एरिया आहे. मग हळूहळू जे काही चेंजेस होत गेलेले आहेत. सुरुवातीला आपल्याला इतका अनुभव नव्हता आणि कृषी पर्यटन संकल्पना नव्यानेच भारतात महाराष्ट्रात रुजत होती. त्यामुळे जसं आकलन होत गेलं, पाहुण्यांकडून जशी प्रतिक्रिया आल्या आणि त्यांना ज्या आवडीच्या गोष्टी हव्या होत्या त्या आम्ही आमची संकल्पना कुठल्याही प्रकारे न तोडता जेवढं शक्य झालं त्या गोष्टी आम्ही याच्यामध्ये ॲड करत गेलो. मग आज मितीला आपल्याकडे जवळपास 1,500 पुस्तकांचं वाचनालय आहे. आपल्याकडे कमीत कमी 25 प्रकारच्या मातींचं एक संग्रहालय आहे. ग्रामीण वस्तूंचं एक जीवनावश्यक वस्तूंचं रुरल लाईफ नावाचं म्युझियम आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या बियाण्यांची एक सीड बँक आहे. तर या ॲक्टिव्हिटी या गोष्टी आलेल्या पाहुण्यांना इथे बघायला मिळतात. त्याचसोबत ही जी काही इको फ्रेंडली रचना आहे त्याच्यामध्येही स्थानिक उपलब्ध असणाऱ्याच नैसर्गिक वस्तूंचा वापर केलेला आहे. जसं बांबूची लाकडं असतील, निरगुडी असेल, ऊसाचं पाचट असेल, बाभळीची लाकडं असतील. हा जो काही कृषी पर्यटनामध्ये अपेक्षित असतं की आपल्या स्थानिक संस्कृतीचं रिफ्लेक्शन आलं पाहिजे. मग ते खाद्य संस्कृतीत असू द्या, बांधकामातला असू द्या, बोलीभाषेतला असू द्या किंवा ॲक्टिव्हिटीमधला असू द्या. हे सगळं आपण पराशरमध्ये उभं करण्याचा प्रयत्न केला आणि जवळपास 15 वर्षामध्ये याचा अनुभव घेण्यासाठी 30 देशातले लोक आपल्याकडे आले. त्यांना ग्रामीण भारत, ग्रामीण महाराष्ट्र समजून घ्यायचा असतो, तो अनुभवायचा असतो. आलेल्या गावकऱ्यांशी त्यांना गप्पा मारायच्या असतात. लोक इथल्या यात्रा-जत्रांमध्ये त्यांना सहभागी करून घेतात. मग आमचे आठवडे बाजार असेल, बैलगाड्यांच्या शर्यती असतात, इथे होणारा तमाशा असेल, या सगळ्याची अनुभूती आलेल्या पर्यटकांना मिळत असते. त्यावेळेस उभं करताना आपल्याला ज्या काही अडचणी आल्या त्याच्यामध्ये आपण इथे स्थानिक मदतीनेच मात करत गेलो आणि एक चांगलं पर्यटन केंद्र त्या ठिकाणी उभं राहिलं. हे कृषी पर्यटन केंद्र उभारत असताना अनेक अडचणी निर्माण झाल्या. खर्चही खूप झाला. तसंच सुरुवातीला पर्यटकांना सेवा देण्यासाठीच्या उपाययोजनाही तितक्याशा नव्हत्या. पण या सर्वांवर मात करत आता हे कृषी पर्यटन केंद्र उत्तम पद्धतीने स्थिरावलं आहे. ह्या पराशर कृषी व संस्कृती पर्यटन केंद्राच्या उभारणीसाठी म्हणजे 2011 साली जी काही कामं लागत होती, फॅब्रिकेशनचं असू द्या, रूम उभारणीचं, सारवायचं असू द्या, किचन उपलब्ध करून देणं, या सगळ्यासाठी साधारणतः एक 25 ते 30 लाख रुपये खर्च आपल्याला त्यावेळेस आला होता आणि तो खर्च आपला एक 8 वर्षामध्ये ब्रेक इव्हनला आला होता. अगदी त्यावेळेस नोटबंदी किंवा कोरोनासारखी संकटं येऊनसुद्धा हा व्यवसाय तग धरून राहिला आणि आत्ताच्या घडीला आपल्याकडे वर्षाकाठी एक 1500 लोकं येतात, जे वेगवेगळ्या ठिकाणाहून येतात आणि त्यांचा एक 15 ते 20 लाखाचा टर्नओव्हर आपला वर्षाचा होत असतो. मेंटेनन्सची कामं जे वेळोवेळी निघतात कारण आपलं इको फ्रेंडली इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्याच्यामध्ये ती वेळोवेळी कामं आपण करत असतो. कोणताही व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर उत्तम नियोजन आणि वैशिष्ट्यपूर्ण उपाययोजना यांची गरज असते. संपूर्णतः ग्रामीण शाकाहारी आहार आणि निसर्गाच्या सानिध्यात मिळणारी मनःशांती यासारख्या वैशिष्ट्यांमुळे पर्यटक या केंद्राकडे आकर्षित झाले. खास करून लोक येतात ते आपली जुन्नरची खाद्य संस्कृती अनुभवायला.
ज्याच्यामध्ये मग आपल्या घाटावरच्या 5-7 चटण्या आहेत, ज्या पाट्यावर वाटून केल्या जातात. मसाला पाट्यावर वाटला जातो आणि आपल्या परिसरातच उगणारा ताजा शेतमाल, भाजीपाला पाहुण्यांसाठी उपलब्ध केला जातो. परिसरातली जी काही शेती आहे, त्याच्यातूनही ताजा माल आणला जातो. भाकरी करण्याची प्रात्यक्षिकं पर्यटकांना दाखवली जातात. ते स्वतःही भाकरी त्या ठिकाणी करून बघतात. नॉर्मली बाहेर पडायचं म्हटलं की लोकं नॉन-व्हेज प्रिफर करतात. त्यांना ते खायला आवडत असतं. पण आमच्याकडे आधीपासून शाकाहारी जेवण असूनसुद्धा शाकाहारी जेवणसुद्धा खाण्यासाठी बाहेर जाता येतं. यासाठी लोकं आवर्जून आपल्याकडे येत असतात. एवढंच नाही, तर शेतीसोबतच शांतता, निवांतपणासाठी, मातीशी स्वतःला कनेक्ट करण्यासाठी सुद्धा लोकं आपल्याकडे येतात. खास करून त्यांच्या मुलांना आवर्जून घेऊन येतात, की त्यांना कळावं आपलं अन्न कुठून येतं. इथे शांततेसाठी, मेडिटेशनसाठी सुद्धा लोकं आपल्याकडे येत असतात. आता जसं सांगितलं, आतापर्यंत जवळपास 30 देशातून लोकांचं या ठिकाणी येणं झालं आणि त्यांना ही संकल्पना जास्त आवडत आहे. तेच एक प्रकारे आपलं मार्केटिंग करत आहेत. वेगळ्या मार्केटिंगची याच्यासाठी खरं गरज लागत नाही. कारण वर्ड ऑफ माउथने झालेली प्रसिद्धी हे जास्त शाश्वत असते आणि त्याप्रकारे आपला उत्कर्ष होत आहे. आमची माती आमची माणसं. कृषी पर्यटनाची संकल्पना महाराष्ट्रभर पोहोचवण्यासाठी, रुजवण्यासाठी प्रशिक्षक म्हणून कार्यरत असताना मनोज हाडवळे यांनी नारायणगावच्या कृषी पर्यटन केंद्रामध्ये देखील प्रशिक्षक म्हणून कार्य करत अनेक विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना प्रशिक्षित केलं आणि सुयोग्य मार्गदर्शनही केलं. कृषी पर्यटनाची संकल्पना महाराष्ट्रभर पोहोचवण्यासाठी पर्यटन विभागाला ऑफिशियल टुरिझम ट्रेनर म्हणून 2021 मध्ये आपण काम सुरू केलं होतं आणि आमच्या कृषी विज्ञान केंद्र नारायणगावच्या माध्यमातून सुद्धा मास्टर ट्रेनर म्हणून ॲग्री क्लिनिक, ॲग्री बिझनेसच्या विद्यार्थ्यांसाठी आपण कृषी पर्यटनाचं प्रशिक्षण KVK नारायणगाव या ठिकाणी पण घेत असतो. जवळपास 2,500 पेक्षा जास्त शेतकरी आणि विद्यार्थ्यांना आपण ही संकल्पना कशी तुम्हाला करता येऊ शकते याविषयी मार्गदर्शन केलेलं आहे. खरं तर शेतकऱ्यांसाठी ही कृषीपूरक अशी उपयुक्त संकल्पना आहे, जेणेकरून ते आपल्या शेतीला पर्यटनाची जोड देऊन आपल्या शेतीमध्ये शाश्वतता आणू शकतात. अनेक बचत गट आणि शेतकरी विविध प्रकारची उत्पादनं निर्माण करत असतात. या उत्पादनांची विक्री व्हावी यासाठीही कृषी पर्यटन केंद्राने प्रयत्न केले. कृषी आणि ग्रामीण संकल्पनेवर आधारित हे केंद्र शेतकऱ्यांसाठी निश्चितच लाभदायी आहे. त्यामुळे पदवीधरांनी देखील याचा विचार करायला हवा, म्हणजे त्यातून निर्माण होणारी शाश्वत शेती ही संकल्पना सर्वांसाठी यशाचा आलेख उंचावणारी ठरेल. या ठिकाणी आपण परिसरातील बचत गटांच्या आणि शेतकऱ्यांच्या जे काही ॲग्री प्रोसेस प्रोडक्ट आहेत त्यासाठी विक्री काउंटर उपलब्ध करून दिलेलं आहे, जिथे ते पदार्थ वस्तू विक्रीसाठी ठेवलेले आहेत आणि आलेले पाहुणे त्या विकत पण घेत आहेत. ही कृषी व ग्रामीण पर्यटन संकल्पना शेतकऱ्यांच्या अतिशय महत्त्वाची कामाची संकल्पना आहे. एवढंच नाही तर महाराष्ट्रभरात दरवर्षी जे 15,000 ॲग्री ग्रॅज्युएट पासआउट होतात, त्यांनीसुद्धा आपल्या शेतीला जोड म्हणून पर्यटन आवर्जून आपापल्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून ते आपल्या शेतीमध्ये एक प्रकारे शाश्वतता आणू शकतात. राजुरीमधील पराशर कृषी पर्यटन केंद्राचा फायदा अनेक शेतकऱ्यांना झाला. याविषयी द्राक्ष उत्पादक शेतकरी रवींद्र डुंबरे यांनी केंद्राविषयी कृतज्ञता व्यक्त केली. या केंद्रात पर्यटकांनी येऊन ग्रामीण जीवनाचा अनुभव आणि आनंद घ्यावा अशी इच्छाही व्यक्त केली. नमस्कार, माझं नाव रवींद्र बैरू डुंबरे. मी एक द्राक्ष उत्पादक शेतकरी आहे. पराशर कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून आमच्या शेतावरती वर्षभरातून वेळोवेळी पर्यटक येत असतात, का जे आमचा शेतातील माल घेऊन जातात आणि त्यांना खूप सारा आनंद आमच्या शेतातून मिळतो. तर आमची शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला विनंती असेल की आपण पराशर कृषी पर्यटन केंद्रामध्ये यावं आणि इथला जेवणाचा आणि कृषी परिसरातला आनंद घ्यावा, हीच एवढी विनंती राहील. पराशर कृषी पर्यटन केंद्रात येणाऱ्या पर्यटकांना इथे येऊन मातीची आणि शेतीची माहिती मिळते.
त्यातूनच येथील शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाचा स्रोतही निर्माण झाला आहे. द्राक्ष, वांगी, भाजीपाला यासारख्या फळांचा आणि भाज्यांचे उत्पादन घेणारे आणि दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी अभिषेक चंद्रशेखर घंगाळे यांनी देखील कृषी पर्यटन केंद्रामुळे झालेल्या लाभाचा आवर्जून उल्लेख केला. नमस्कार, माझे नाव अभिषेक चंद्रशेखर घंगाळे. मी एक भाजीपाला व दूध व्यावसायिक शेतकरी आहे. पराशरमध्ये येणारे पर्यटक शेतीला भेट देतात व त्यानंतर भाजीपाला खरेदी करतात. त्यातून मला आर्थिक उत्पन्नाचा स्रोत तयार झालेला आहे. त्यामुळे पर्यटकांनी पराशरला भेट द्यावी व त्यामधून ग्रामीण संस्कृतीचा व शेतीचा अनुभव घ्यावा. धन्यवाद. पराशर कृषी पर्यटन केंद्राची वैशिष्ट्य नमूद करत असताना तेथील पर्यटन व्यवस्थापकाचं काम करणारे मयूर घंगाळे यांनी अतिशय मोलाची माहिती दिली. पर्यटन केंद्रात येणाऱ्या पर्यटकांना तिथला निसर्गरम्य परिसर दाखवत असतानाच अनेक उपक्रमांचा लाभ घेता येतो. तिथलं वाचनालय तसंच क्ले ॲक्टिव्हिटी यासारख्या गोष्टींबरोबरच एक दिवस शेतकऱ्यांबरोबरच राहण्याचा अनुभव पर्यटकांना घेता येतो. धारोष्ण दूध काढणं, गाई म्हशींना चारा खाऊ घालणं, याचबरोबर दुधाच्या पदार्थांची होणारी निर्मिती पर्यटकांना दाखवत असतानाच त्याची चवही चाखण्याचा गोड अनुभव त्यांना इथं मिळतो. नमस्कार, मी मयूर शांताराम घंगाळे. पराशर कृषी पर्यटन केंद्र राजूर या ठिकाणी गेले अनेक वर्ष मी गाईड अर्थातच पर्यटन व्यवस्थापनाचं काम त्या ठिकाणी पाहत आहे. तर या ठिकाणी आलेल्या पाहुण्यांना आपण आपल्या पराशर कृषी पर्यटन केंद्राच्या बाहेरील अर्थातच जवळपास 15 ते 20 किलोमीटरच्या अंतरावरती असलेला निसर्गरम्य परिसर आपण त्या ठिकाणी पाहुण्यांना दाखवत असतो. त्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर आमची एक संध्याकाळ शेतकऱ्याच्या घरी असते. अर्थातच त्या ठिकाणी जाऊन गायींचं दूध काढणे, गायींचं शेण गोळा करणे, गायींना चारा खाऊ घालणे, त्याचबरोबर गायींचं काढलेलं धारोष्ण दूध आहे ते सुद्धा टेस्ट करणे, या सगळ्या ॲक्टिव्हिटी आपण आलेल्या पाहुण्यांना देत असतो. त्याचप्रमाणे ते काढलेलं दूध कुठे विकलं जातं, आमच्या या राजुरी गावामध्ये जवळपास 52 वर्ष जुनं डेअरी कोऑपरेटिव्ह आहे, ते देखील आपण त्या ठिकाणी त्यांना दाखवत असतो. त्याचबरोबर त्या दुधापासून तयार केलेला खवा असेल, पेढा असेल, याची देखील चव आपण त्या ठिकाणी आलेल्या पाहुण्यांना चाखायला देत असतो. त्याचप्रमाणे जर पाहिलं तर आजूबाजूला या पराशर कृषी पर्यटनाच्या भोवती आध्यात्मिक वारसा आहे, धार्मिक वारसा आहे, त्याचबरोबर भौगोलिक वारसा देखील आहे. पराशर कृषी पर्यटन केंद्राच्या अंतरापासून 6 किलोमीटरच्या अंतरावरती एक आध्यात्मिक ठिकाण आहे. जसं की ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेड्याच्या मुखातून वेद वदवले होते, ती रेडा समाधी त्या ठिकाणी आहे. जर काहींना इच्छा असेल, धार्मिक लोक असतील, पाहुणे असतील, त्यांना देखील आपण त्या ठिकाणी घेऊन जात असतो. आजूबाजूला बरेचसे निसर्गरम्य परिसर आहे. आमच्या गावाला जवळपास 2000 एकरचा फॉरेस्ट एरिया आहे. त्या ठिकाणी पाहुण्यांना आपण सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घेऊन जात असतो. त्यामध्ये बरेचसे पक्षी दिसतात, बरेचशी झाडे दिसतात, वेगवेगळे प्राणी त्या ठिकाणी दिसत असतात. हा सगळा निसर्गरम्य परिसर व त्यातला अनुभव आम्ही कृषी पर्यटनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या भागातनं, वेगवेगळ्या देशातून आलेल्या पाहुण्यांना त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत असतो. धन्यवाद. आमची माती आमची माणसं. शेती करणं हे कमीपणाचं लक्षण मानणं किंवा शेतकरी राजाला कमी लेखणं यासारख्या गोष्टी काही वेळा मनात असतात. परंतु यासारख्या गोष्टींचं मोल पराशर कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून पर्यटकांपर्यंत पोहोचतं. अनेक वर्षाच्या अनुभवातून या निष्कर्षापर्यंत आलेले मनोज भीमाजी हाडवळे यांनी अतिशय समर्पक पद्धतीने या गोष्टींची स्पष्टता दिली आणि मिळालेल्या मान सन्मान आणि पुरस्कारांचाही अभिमानाने आवर्जून उल्लेख केला. आपल्याला या पराशर कृषी व संस्कृती पर्यटन केंद्राच्या 15 वर्षाच्या कामातून एकच अनुभव आला आहे की शेतीला कुठल्याही प्रकारे कमी समजण्याची गरज नाही. खरं तर कोणीच कमी समजत नाही, फक्त योग्य दिशेने मेसेज आलेल्या पाहुण्यांपर्यंत गेला पाहिजे. कारण प्रत्येकाला श्रमाला प्रतिष्ठा असते, फक्त ते श्रमाची दाहकता किंवा त्याची धग आलेल्या पाहुण्यांना जाणून देण्याची आवश्यकता असते. आणि आपल्या या पर्यटनाच्या अनुभवातून तो प्रवास आपल्यापर्यंतचा जो आहे, शेतीपासून अन्नाचा आपल्यापर्यंतचा प्रवास हा पर्यटकांना आपसूक समजतो
आणि शेती करत असलेल्या शेतकऱ्यांना ते दाद देतात, शाबासकी देतात, त्यांना हवा तो मान सन्मान देतात. त्यामुळे शेती करत असलेल्या प्रत्येक व्यक्तीने आणि त्यांच्या तरुण पिढीने याच्यात कुठलाही कमीपणा न मानता अगदी सकारात्मक ऊर्जेने आणि व्यावसायिकता ठेवून जर शेतीला पर्यटनाची जोड दिली तर याच्यातून नक्कीच उत्कर्ष होईल, यात शंका नाही. कारण मला तो अनुभव आलेला आहे. मागच्या 15 वर्षामध्ये मला अर्थार्जन पण झालं, मान सन्मान पण मिळाला. त्यासोबत महाराष्ट्र शासनाचा पर्यटन मित्र पुरस्कार असो किंवा कृषी विज्ञान केंद्राचा कृषी उद्योजक पुरस्कार असो, त्याने आपल्याला सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर मी आपल्या शेतकरी वर्गाला एवढं सांगू इच्छितो की कृषी पर्यटन हा त्यांच्या अतिशय फायद्याचा व्यवसाय आहे. शेतीपूरक व्यवसाय म्हणून त्याला मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या व्यवसायाकडे सकारात्मकतेने पाहावे. पराशर कृषी पर्यटन केंद्राला लाभलेला निसर्गरम्य परिसर हा पर्यटकांसाठी एक खास गोष्ट ठरला आहे. या परिसरातील जंगलांचं आणि पर्यायाने तिथल्या प्राणी पक्षी यांचं निरीक्षण हा अनुभव पर्यटकांच्या दृष्टीने एक सुंदर अनुभव म्हणता येईल. त्याचप्रमाणे भौगोलिक, आध्यात्मिक आणि धार्मिक वारसाही या परिसराला लाभला आहे. याचा उत्कट अनुभव पर्यटकांना घेता येतो. शेतीपूरक अशा कृषी पर्यटन व्यवसायाला आता शासनाकडूनही मान्यता मिळाली आहे. त्यामुळे या व्यवसायाकडे सकारात्मक ऊर्जेने बघावं आणि त्याचा लाभ घेऊन यशोशिखराकडे झेप घ्यावी असं आवाहन मनोज भीमाजी हाडवळे यांनी केलं. शेवटी समारोप करताना मी एवढंच सांगू इच्छितो की जे काही शेतकरी बंधू आणि युवा शेतकरी आहेत त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या कृषी व ग्रामीण पर्यटन व्यवसायामध्ये आलं पाहिजे. कारण याच्यामध्ये खूप चांगला व्यावसायिक फायदा आहे, मान सन्मान मिळतो, जगण्यामध्ये एक शाश्वतता येते. त्यामुळे जास्तीत जास्त चांगल्या दृष्टीने या उद्योजकाकडे बघितलं पाहिजे. कुठलेही नकारात्मक दृष्टिकोन न ठेवता सकारात्मक ऊर्जेने त्यांनी या घटनेकडे, या उद्योजकाकडे बघितलं पाहिजे. एवढंच मी सांगू इच्छितो. आपल्या सर्वांना पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. शेतीपूरक अशा या पर्यटन व्यवसायाकडे तरुण शेतकऱ्यांनी अतिशय उत्तम आर्थिक व्यवसायाचा स्रोत म्हणून जर बघितलं तर शेतकऱ्यांचा आणि पर्यायाने देशाचा विकास होऊन समृद्धीच्या मार्गावर एक पाऊल पुढे पडेल हे निश्चित.